मराठी कला विश्वातील लोकप्रिय जोड्यापैकी एक म्हणजे अभिनेता प्रसाद ओक, अभिनेत्री मंजिरी ओक. आपल्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावर या दोघांनी मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रसाद ओक यांच्या यशामध्ये मंजिरी ओक यांचा मोठा वाटा असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. प्रसाद यांच्या आयुष्यातील कठीण काळात मंजिरी यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना साथ दिली. मंजिरी ओक आणि अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तब्बल 23 वर्षे गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. त्याआधी त्यांनी जवळपास 2 वर्षे नोकरीही केली होती. त्या मार्केटिंग क्षेत्रात काम करत होत्या. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मंजिरी ओक यांनी त्यांच्या आयुष्यातील एक अतिशय धक्कादायक आणि थरारक प्रसंग सांगितला. हा प्रसंग त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वीचा आहे. मंजिरी ओक यांनी सांगितले की त्यावेळी तब्बल 9 महिन्याच्या गर्भवती होत्या. त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते अशी परिस्थिती होती. अशा अवस्थेत त्या कामावरून घरी परतत होत्या. मुंबईच्या लोकलमधून प्रवास करत असताना अचानक एका व्यक्तीने त्यांना धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकलल्याचे त्यांनी सांगितले होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे मंजिरी ओक यांना मोठा धक्का बसला. त्या थेट पोटावर न पडता प्लॅटफॉर्मवर पडल्या. त्यामुळे त्यांच्या पोटातील बाळाला गंभीर दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्या प्रसंगाची आठवण सांगताना मंजिरी ओक म्हणाल्या की जर त्या पोटावर पडल्या असत्या तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असती. त्यावेळी त्यांना स्वतःच्या जीवाची आणि आपल्या होणाऱ्या बाळाची दोघांची चिंता होती. या धक्कादायक घटनेनंतर मंजिरी ओक यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. हाऊस वाईफ असणं हा खूप मोठा टास्क आहे असे सांगताना त्यांनी आपल्या आयुष्यातील त्या काळातील अनुभवही शेअर केला. यांच्या या अनुभवातून त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची आणि कुटुंबासाठी घेतलेल्या निर्णयाची कल्पना येते. आज त्या मराठी मनोरंजन क्षेत्रातील ओळखीच्या अभिनेत्री आणि निर्माती म्हणून काम करत आहेत. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांची जोडी केवळ पडद्यावरच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि एकमेकांना दिलेली साथ यामुळे अनेकांना प्रेरणादायी ठरले आहे. मंजिरी ओक यांनी सांगितले की हा अनुभव ऐकून अनेकांना धक्का बसला. 9 महिन्याची गर्भवती असताना त्यांच्यासोबत घडलेली ही घटना त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगापैकी एक होती.